नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचा दणका। अखेर NP इन्फ्रा कंपनीवर गुन्हा दाखल। अखेर प्रशासनाने घेतली दखल। इंदापूर तालुका प्रतिनिधी तानाजी डोंबाळे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। 2-3 दिवसांपूर्वी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने इंदापूर तालुक्यातील फॉरेस्ट खात्यातील मुरुम उत्खननासंदर्भात बातमी लावली होती। त्या बातमीमुळे राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचा दणका NP इन्फ्रा कंपनीला बसला आहे। त्यामुळे प्रशासनाने राष्ट्रीय लोकराज्य न्यूजची दखल घेत NP इन्फ्रा कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे राष्ट्रीय लोकराज्य न्यूजच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे। सविस्तर वृत्त असे की इंदापूर तालुक्यातील मौजे कवठडी येथील फॉरेस्ट खात्यात अवैधरित्या मुरुम उचलला जात असतानाचा व्हिडिओ राष्ट्रीय लोकराज्य न्यूजने प्रकाशित केल्यानंतर काही अवघ्या तासात या NP इन्फ्रा कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून NP इन्फ्रा कंपनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत होती। अनेक ठिकाणी NP इन्फ्रा कंपनीचे काम चालू असून अनेक तक्रारी समोर आल्या होत्या। राष्ट्रीय लोकराज्य न्यूजने त्या वेळोवेळी प्रकाशित केल्याने अखेर त्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा लागला आहे। परंतु NP इन्फ्रा कंपनीला पाठीशी घालणारी व या NP इन्फ्रा कंपनीला कोणाचे पाठबळ आहे हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे। लवकरच तेही जनतेसमोर येईल। आज घडीला या कंपनीच्या काही गाड्यांवर गुन्हा दाखल केला असला तरी ज्या घटनास्थळावरून ज्या हायवा गाड्या होत्या तसेच पोकलेन काम करत होते यांच्यावर गुन्हा दाखल होईल का अशी चर्चा जनतेतून रंगत आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।